नमस्कार, मी प्रभाकर लुंडे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण पूर्वीचे उस्मानाबाद आणि सध्याचे धाराशिव या शहरामध्ये आहोत। या शहरामध्ये रमजान ईदचा नमाज आज पठण झालेला आहे आणि हे गर्दी बघा, हे गर्दी कशी आहे। अत्यंत शांततेमध्ये या शहरामध्ये हिंदू मुस्लिम बांधव एकजीवानं राहतात, हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आहे। हिंदू बांधव इथं खासदार आहेत, आमदार आहेत आणि पूर्ण प्रतिष्ठित राजकीय नेते या ठिकाणी आहेत। आज आपण काय वाटते बघूया सर। नेमकं आजचं जे पठण आहे ते किती वेळाचं असते आणि नेमकं आजच्या ईदच्या बाबतीमध्ये काय आजच्या ईदच्या बाबतीमध्ये सर एक ज्याचं जे आहे जे 15 ते 20 मिनिटचा वेळ असते नमाजेचा, ते देवाला जे आहे पसंत करायसाठी असते, त्यासाठी असते ते। आणि शांततेसाठी द्यायलाच प्रोग्राम की देवाने जे आहे आम्हाला ही महिना दिला, एक किमती महिना होता, ते आमच्याने जे आहे तर जसं त्याचे जे हे करायचे होते ते झालं नाही आमच्याने, म्हणून त्याच्यावरती जे तर आजच्या नमाजमध्ये आणि इतर वर्षभराच्या नमाजमध्ये काय फरक असतो? वर्षभराची जी नमाज असते ती त्याच्यामध्ये जे आहे तर असेच असतात, पण ह्याच्यामध्ये जास्त म्हणून ते अकबर अल्लाह अकबर जे म्हणतात ती 6 जास्त असतात। हां जी जे तर इतर नमाज जे असते ते त्याच्यामध्ये जे आहे तर शुक्रवारची जी नमाज होती, जसं जुम्माची नमाज म्हणतात, त्याच्यामध्ये बी खुतबा होत आहे, ह्याच्यामध्ये बी खुतबा होत आहे, पण ह्याच्यामध्ये जे आहे तर नमाजच्या नंतर होतं आहे और त्याच्यामध्ये जे आहे तर नमाजच्या पहिले खुतबा होतं आहे। अल्लाहू अकबर, हां त्याची 6 जास्त येते ते। काय अर्थ काय होत त्याचा? अल्लाह मोठा आहे, हां तुझ्याशिवाय दुसऱ्या जगात नाही, मोठं नाही, अल्लापेक्षा मोठा कुणी नाही। बरं, हे जे आहे तर येतं। बरं बरं। आजची नमाज कुणी घेतलेली आहे? आजची ते दानियाल हाफिज म्हणून दानियाला हाफिजमधून। काय वाटते साहेब, काय वाटतं सर? सर काय वाटतं आजच्या नमाज बाबतीत? तर हे ये इकडं, हे रंग बघा कसे आहे। उमेश राजे साहेब, आज काय वाटतंय तुम्हाला? आजची हे रमजान ईदची शेवटची नमाज आहे, पूर्ण वर्षभर रोजा लोकांनी केलेला असतो आणि आजची शेवटची नमाज आहे, काय वाटतं तुम्हाला? मुस्लिम धर्मियांच्या वतीनं अतिशय पवित्र हा महिना मानला जातो आणि मोठ्या भक्तिभावानं हे लोक पूर्ण एक महिना अतिशय कडक असा या उन्हाताना सुद्धा रोजा इफ्तार करतात आणि त्याचं पालन आचरण ते पुन्हा वर्षभर करतात। जे कुराणाच्या ह्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे, म्हणजे गीता असेल, कुराण असेल, बायबल असेल, शेवटी कुठलाही धर्म एकच सांगतो, तसंच हा मुस्लिम धर्मही तोच सांगतो। हां, आणि हा देश विविधतेनं नटलेला आहे, विविध जाती धर्माचे लोक या देशात राहत असले तरी सगळेजण एकमेकाच्या सण उत्सवात आनंदानं सहभागी होतात आणि आनंदानं हा मोठा सण साजरे करतात। या देशाची एकता, सार्वभौमत्व अखंड टिकून राहावं याच्यासाठी हे लोकसुद्धा दुआ परमेश्वराला करतात हिंदू धर्माप्रमाणे। त्यामुळे ही सर्वांना सोबत घेऊन जायचं काम याच्यातून मेसेज याच्यातून लोकांना जातो। आता इथं हिंदू आणि मुसलमान एकमेकामध्ये एवढे एकत्र दिसतात, याच्यातून काय संदेश द्यायचा तुम्हाला? हीच आपल्या भारत देशाची परंपरा आहे, सर्वांना सोबत घेऊन, सर्वांना एकत्र एकसंघ ठेवून हा देश अखंडपणे पुढं नेण्याचं काम या भाईचाऱ्यातून दिसून येतं आणि हे अविरत चालू राहील। हे आहेत उमेश राजे साहेब आपल्यासोबत। काय ना काय म्हणाल आजच्या ईदच्या बाबतीमध्ये? एकतेचा संदेश बोला बोला बोला, तुम्ही पण बोला, आपल्याला पण बोलायचं। आपण काय वाटतं आज एकोप्याचा संदेश एक वर्षभर म्हणजे एक महिना पूर्ण कडक नमज आहे काय रमजान ना उपवास, कडक उपवास करून आजचा शेवटचा दिवस आहे, काय वाटतं? नाही, आज ह्या पवित्र महिन्याचा काल लास्ट दिवस झाला आणि आज हा ईदचा सण आहे। हा सण साजरा करीत असताना या सणामध्ये आम्ही हिंदू सर्व सामील होऊन याच्या बाबतीत आजच्या सणाच्या निमित्तानं काय संदेश द्याल? मी एवढंच सांगन की सगळ्यात मोठा धर्म जर कुठला असेल तर तो मानवतेचा आहे आणि माणुसकी आहे। बरं, तेवढा जर जपला तर मला वाटतं ह्या गोष्टी पुन्हा कधी बघायलाही मिळणार नाहीत। ओके सर, ओके। खासदार आहे ते ओमराजे निंबाळकर साहेब आणि प्रतापसिंह पाटील साहेब या ठिकाणी आहेत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत। तर काय शुभेच्छा देणार सर? आज रमजानचा पवित्र महिना आज आपले
संबंध जिल्हा अतिशय उत्साहात ईद साजरी करतो. शांततेचा, बंधुत्वाचा, सलोख्याचा संदेश देणारा हा सण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारतर्फे मी या ईदच्या सर्व जिल्हावासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. असा सलोखा कायम राहो तुमच्या जिल्ह्यात. ओके सर, ओके. तर हो कट झाली का? तर ओके सर, ओके ओके. काय म्हणालात? खासदार साहेबाची आली का? हा आली नाही का? तर ही आमदार साहेब तुमची कट झालेली आहे. अजून एकदा बोला. आज एक महिन्याच्या कडक उपवासानंतर रमजान ही ईद पूर्ण जगभरामध्ये जशी साजरी केली जाते तशीच आपल्या देशात, आपल्या शहरात साजरी केली जाते. आणि ह्या सणामध्ये फक्त मुस्लिम बांधवच नाही तर सर्व हिंदू बांधव ऐक्याने सामील होतात. त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी अनेक आपण बघतोय की हिंदू बांधवसुद्धा या ठिकाणी मुस्लिम बांधवांना आलेले आहेत. आणि असेच ऐक्य, असाच जातीय सलोखा कायम राहावा एवढीच आजच्या चरणी आज या ईदच्या दिवशी प्रार्थना. उद्धव साहेबांच्या काळामध्ये एकोपा कायम ठेवण्याचा प्रयत्न झाला. तुमच्या बी काळामध्ये एकोपा राहण्याचा प्रयत्न झाला. त्याच्या पुढचं कसं काय कारण? इथून पुढच्या काळातही कोणी कितीही काही केलं तरी आपण या ठिकाणी सर्वधर्मीय लोक, सर्व जातीय लोक एकोपाने राहतात. इथून पुढच्या काळात हा सलोखा कायम टिकून राहावा हीच ह्यासाठीच आमचे प्रयत्न राहतात आणि यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करावे एवढीच विनंती. हे कैलास पाटील आमदार साहेब आहेत. देशात अनेक आज शक्ती जातीवाद धर्मभेद चालू आहे. उमेश राजे साहेब अजून एकदा बोला. प्रॉब्लेम आजच्या या सणाच्या निमित्ताने धाराशिवमध्ये आज हा एकोपेचा संदेश कशा पद्धतीनं तुम्ही देणार? मुस्लिम समाजाचा सर्वात पवित्र असा समजणारा हा रमजान ईदचा महिना. आणि या महिन्यामध्ये कुराणाचं पठण केलं जातं. ज्याप्रमाणे आपल्या गीता मध्ये हिंदू धर्मामध्ये जो उल्लेख आहे तोच कुराणामध्ये सापडतो, बायबलमध्ये सापडतो. सर्व धर्म एक समभाव हाच त्याच्यातून संदेश निघतो. आणि हा देश सर्वांना घेऊन चालणारा देश आहे. त्याच्यामुळं हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, इसाई असेल, सर्वांना एक संघ ठेवून हा देश पुढे चालतो आहे. बरं. आजच्या शुभेच्छेच्या बाबतीमध्ये आज सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या अगदी मनापासून शुभेच्छा. आणि ज्या पद्धतीनं तुमच्याकडून देशामध्ये एकता आणि अखंडतेचं काम केलं जातं इतर धर्माप्रमाणेच तेच पुढेही अविरत चालू राहावं एवढीच सदिच्छा. हे आहेत उमेश राजे निंबाळकर, काँग्रेसचे आहेत. सर साहेबांचा घेता का साहेब? प्रॉब्लेम आला डबल एकदा शुभेच्छा. गुच्छेच ईद मुबारक. आजच्या रमजान ईदच्या बाबतीमध्ये काय शुभेच्छा? पवित्र अशा रमजान महिन्याचे उपवास पूर्ण करून आज सगळेच मुस्लिम बांधव ईद हा सण साजरा करतायत. या ईदच्या निमित्तानं मी सर्व मुस्लिम बांधवांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि जातीय सलोखा त्या ठिकाणी असाच पद्धतीनं कायम राहावा. मानवता हाच खरा धर्म मानून सगळ्यांनी जर पुढं काम केलं तर मला वाटतं हा विशेष त्या ठिकाणी उरणार नाही. आज ह्या पवित्र अशा ईदच्या उत्सवानिमित्त मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. जातीय तेढ आणि राजकीय तेढ निर्माण करणे असा एक देशामध्ये चांगल्या पद्धतीचा एक आमच्या मताची दुकानं भरण्यासाठी चालवलेला हा उद्योग आहे. मला वाटतं सामान्य जनतेनं हे वेळीच ओळखणं गरजेचं आहे की कोण कशासाठी कशामुळं ह्या गोष्टी करत आहे. आणि सामान्य जनता ही अतिशय सुज्ञ आहे, अतिशय हुशार आहे.
आणि जनता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी भविष्यात निर्णय घेईल. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये कसलीही जातीय तीड येऊ दिलेली नाही. तुम्ही त्यांचे खासदार आहेत. भावी काळामध्ये कशा पद्धतीने ही सलोखा जपणार आहे? निश्चितपणे आपण जर बघितलं असेल तर बुद्धसाहेब मुख्यमंत्री असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं, कारण कोरोनासारखं महाभयंकर संकट त्यावेळेस देशावर होतं, राज्यावर होतं, अतिशय सक्षमपणे आदरणीय उद्धवजीने ते संकट हाताळलं. आणि तशा कठीण परिस्थितीत सुद्धा उद्धवसाहेबांनी कुटुंब प्रमुख म्हणून या महाराष्ट्राला जपायचं काम त्यावेळेस केलं. मला वाटतं ही जनता कधीच विसरू शकणार नाही. तर हे आहेत खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलासदादा पाटील, उमेश निंबाळकर, या सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी मुस्लिम बांधवाला रमजान ईदच्या भरभरून शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून वाट पाहत बसले होते. आता रमजान ईदची शेवटची नमाज पूर्ण झाल्यानंतर सर्वांनी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकाशी सलोखा ठेवण्यासाठी अत्यंत भरभरून एकमेकाला शुभेच्छा दिल्या आहेत. आणि या शहरामध्ये धाराशिव उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी सलोखा ठेवण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत, अशा पद्धतीचं कैलास पाटील आमदार आणि खासदार ओमराजे निंबाळकर व हिंदू बांधवाचे सर्वच प्रतापसिंह पाटील साहेब, उमेशराजे निंबाळकर साहेब, विश्वास आप्पा शिंदे साहेब, या सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही कायम सलोखा ठेवणार. कसलाही याच्यामध्ये दुजाभाव केला जाणार नाही. एक जीवाने, एक मनाने आणि माणूस म्हणूनच आम्ही जगणार. सर्वात मोठा धर्म माणुसकीचा धर्म आहे, अशा पद्धतीनं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संदेश दिला. अशाच पद्धतीनं एकोप्यात भावी काळात राहण्यासाठी एकमेकांसोबत कायमस्वरूपी एकरूपाने राहण्याचा संदेश आज रमजान ईदच्या माध्यमातून दिलेला आहे. धन्यवाद. मी प्रभाकर रुंडे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. विचार एकतेचे असावे, संदेश हिंदू मुस्लिम बांधवाचा आणि एक जीवाचा असावा, अशा पद्धतीने कमेंट करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. ईद मुबारक सर्वांना. ईद मुबारक. ओके. मला